अजित पवारांना भिडणाऱ्या बाळराजेंचा सगळा इतिहास आज समोर आलाय। गल्लीच्या राजकारणामध्ये थोडाफार रडीचा डाव खेळून जिंकलो असा माज करणाऱ्या या लिंबू बाळाने अजित दादांवरती बरणं म्हणजे अक्षरशः ईदभर लाख ओढून हातभर ढपली असाच प्रकार। विजयाचा उन्माद डोक्यात असताना अनगरच्या या बाळाने उडता तीर अंगावर घेतलाच। याच शब्दात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राजन पाटलांचे सुपुत्र बाळराजे यांना झापलंय। झालं असं की 19 तारखेला अनगर नगर पंचायतीची निवडणूक बिनविरोध घोषित झाल्यानंतर बाळराजेंनी चांगलाच जल्लोष केला। गुलाल उधळत आणि कॅमेऱ्याकडे बोट दाखवत त्यांनी म्हटलं की अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही। आणि बस त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ अक्षरशः सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत गेलाय। पुढे या व्हिडिओमुळे अजित पवारांना नडणारे हे बाळराजे नेमके कोण याबाबत सुद्धा लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे। आणि म्हणूनच बाळराजेंचा इतिहास आणि वर्तमान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। सुरुवात करूयात पार्श्वभूमीतून। राजन पाटलांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर लागलीच अनगर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली। ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक परंपरेप्रमाणे याही वेळेस सगळ्या जागा बिनविरोध ठरल्या। केवळ नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे या एकट्याच रिंगणामध्ये उभ्या होत्या। मात्र उमेदवारी छाननीतच त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे राजन पाटलांच्या सुनबाई म्हणजेच प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आल्या। निकाल लागला आणि अनगरमध्ये जल्लोषाचा जणू स्फोटच झाला। पुढे हाच तो क्षण ज्यामध्ये बाळराजेंनी थेट अजित पवारांना लक्ष करत ती वादग्रस्त टिप्पणी केलेली आहे। बाळराजे म्हणजे विक्रांत पाटील, राजन पाटलांचे ज्येष्ठ पुत्र। 2017ला अनगरमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले आणि वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत राष्ट्रवादीमधूनच त्यांनी राजकीय सुरुवात केली। आजच्या घडीला लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून ते काम पाहतात आणि वडील राजन पाटलांप्रमाणेच मोहोळ मतदारसंघामध्ये त्यांचा देखील तितकाच दबदबा आहे। 2007 साली शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात बाळराजे पाटील हे मुख्य आरोपी ठरलेले होते। त्यावेळी मोहोळमध्ये मोठी दंगल झाली आणि पोलीस ठाण्याला सुद्धा आग लावण्यात आलेली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। 2014 मध्ये माढ्यामध्ये झालेल्या शिवसेना युवा सेना प्रमुख महेश देशमुख हल्ला प्रकरणात सुद्धा बाळराजे आणि त्यांच्या भावावरती गुन्हा दाखल झालेला होता। दरम्यान राष्ट्रवादीतल्या सततच्या बदलांमुळे राजन पाटील नाराज होते आणि सोलापूर जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांच्या निवडीनंतर बाळराजेंनी खुल्या बंडाची तयारी केलेली होती। त्यानंतर वडील राजन पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी त्यांनी पुढाकार घेतला। राष्ट्रवादीच्या आधारावरती पाटलांनी आपलं राजकीय साम्राज्य उभं केलं, पण आता त्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना थेट इशारा देईपर्यंत या बाळराजेंची मजल गेल्यानं ते सध्या चांगलेच टीकेच्या केंद्रस्थानी आलेत। सध्या तरी या सगळ्या प्रकारावरती राजन पाटील यांनी माफी मागितलेली आहे आणि मोठ्या मनानं हा विषय संपवण्याची विनंती केली आहे। मात्र त्या आधीच बाळराजे आणि राजन पाटील यांचे जुने व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले जातात आणि त्यामध्ये अजित पवार सुद्धा दिसून येत आहेत। आता ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा विषय थोडक्यात सांगते। त्याचं झालं असं होतं की सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरतीये। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये अनभिषिक्त सत्ता आहे। मात्र यंदा अजित पवारांनी अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे यांना रिंगणामध्ये उतरवून राजन पाटील यांच्या सुनेसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं। अनगर नगरपंचायतीमधील राजन पाटील यांच्या पॅनलच्या 17 जागांसमोर कोणीही उमेदवारच उभा नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आणि त्या निवडून आल्या। मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्यानं राजन पाटील यांची काहीशी कोंडी झालेली होती। मात्र मंगळवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला। त्यांच्या उमेदवारी अर्जावरती सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवलेला होता। आणि यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीच्या बाहेर
एकच जल्लोष केला होता। अनगर नगरपंचायतीच्या बाहेर राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याप्रमाणेच जोरदार जल्लोषही साजरा केला आणि यामध्ये राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव म्हणजेच विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आघाडीवरती होते। त्यांनी प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत अजित पवार यांना थेट आव्हान दिलं। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही असं म्हटलंय आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओची सध्या सोलापूर जिल्ह्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रावर कमालीची चर्चा पसरली आहे। आता एकमेकांवरती टीका करणारे रोहित पवार यांनी सुद्धा खुद्द अजित पवारांच्या बाजूने स्टेटमेंट दिलाय। ते असं म्हणतात की आदरणीय राजन पाटील साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजित पवार यांच्यावरती एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटलं। आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीमध्ये सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांच्या विरोधात वापरली नाही। ज्या सत्तेच्या जीवावरती अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहित नसेल। मतचोरीच्या जीवावरती भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या। असो, भाजपच्या नादी लागल्यावरती राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच। आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा आहे, अशा शब्दात रोहित पवारांनी दादांची पाठराखणी केलेली आहे। बाकी बाळराजेंच्या या वक्तव्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।